नमस्कार मंडळी. निरामय वेलनेस सेंटर हे नेहमीच प्राचीन शास्त्रांमागचं शास्त्र म्हणजेच विज्ञान प्रत्येकाला समजावं म्हणून प्रयत्न करत असतं. आणि यासाठीच आपण नवीन चॅनल सुरू करतोय, ते म्हणजे निरामय जीवन. या चॅनलवरती भारतीय प्राचीन शास्त्र, त्याचबरोबर संस्कृती, परंपरा, आपले रीतिरिवाज, कुळधर्म, कुळाचार, सण, उत्सव या सगळ्या मागे नक्की काय विज्ञान लपलेलं आहे हे आपण उलगडून सांगणार आहोत. हे सांगण्यासाठी त्या विषयातली अधिकारी व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. पुढच्या पिढीला आपली संस्कृती समजली पाहिजे, त्यामागचं विज्ञान समजलं पाहिजे, त्यासाठीच हा प्रयत्न. या चॅनलवरचा पहिला पॉडकास्ट आहे तो म्हणजे गणेशोत्सवाचा. गणपती सगळ्यांचं आवडतं दैवत, पण त्याबद्दलही काही प्रश्न मनात असतात, शंका असतात. अगदी जेव्हा गणपती आपल्या घरी विराजमान होणार आहेत तेव्हा त्यांचं मुख कुठल्या दिशेला असावं? जर घराला कुलूप लावायची वेळ आली तर ते योग्य आहे का? किंवा मूर्ती शाडूची असावी का प्लास्टर ऑफ पॅरिसची पण चालेल? असे अनेक प्रश्न, त्याची उत्तरं या पॉडकास्टमधनं घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनातले प्रश्न विचारणार आहेत प्रसिद्ध कॉपीरायटर श्रीपाद सुपणेकर सर, आणि उत्तरं देणार आहेत वेदमूर्ती ह भ प श्री प्रणव गोखले सर, ज्यांचा वेद, उपनिषद, आपली संस्कृती, सण, परंपरा याबद्दलचा गाढा अभ्यास आहे. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या आमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं. गणपती बाप्पा मोरया. आता गणपती आपल्या घरी आलेला आहे. त्या गणपतीला आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे मनोकामना पूर्ण करण्यासाठी काहीतरी नवस बोलण्यात आलेलं, आणि हा नवस नाही फेडला तर काय होऊ शकतं? म्हणजे त्या मूर्तीमध्ये प्राण स्थापित केले जातात. त्या अनुषंगाने कुठली मूर्ती योग्य? जेव्हा आपण गणेशाची मूर्ती घ्यायला जातो तर त्यावेळेला कुठल्या कुठल्या गोष्टी ह्या आवर्जून बघितल्याच पाहिजे. गणपतीची बाकी कुठल्या उपचारांनी पूजा नाही जमली तरी गणेशो मोदक प्रिया. असं का? मग गणपती उभा असला पाहिजे का आसनस्थ असला पाहिजे? आता आपल्याकडे पाहुणा आला, 8 दिवस, 5 दिवस, 10 दिवस, अगदी 1.5 दिवस, त्याला उभं ठेवायचं का बसलेलं ठेवायचं? मग ह्याच गणपतीची 2 रूपं आहेत, एक उजव्या सोंडेचा, एक डाव्या सोंडेचा. ही रूपं आहेत असं न म्हणता उपासना परत्वे, त्याच्याकडे पाहायच्या 2 दृष्टी आहेत. पण घरात उजव्या सोंडेचा गणपती असू नये असं म्हणतात, ते का? तुम्ही म्हटलात की तुम्हाला आवडेल अशी मूर्ती आणावी. आता मला समजा एखाद्या नेत्याची, आणखी कुठल्या एका देवतेची अशी जर मूर्ती आवडत असेल तर त्या रूपातला गणपती आणावा का? आता त्याला काय म्हणता येईल तर वाटेल तशी आणि वाटेल तशी, ह्यातला जो फरक आहे वाक्प्रचारातला. आता शोपीस आणणं आणि मूर्ती आणणं ह्यातला फरक आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. हे कसं आहे की आपल्याकडे एखादा पाहुणा आला, अरे तू आलास होय, मला तो दुसरा येणं अपेक्षित होतं, मग तो त्याला जमत नसेल तर तू त्याचा पोशाख करून ये, असं म्हणण्यासारखं आहे. गणपती तुम्ही आत्ता म्हटलात की एक व्रत आहे, त्याची ऊर्जा आहे, ते तत्व आहे, त्याची एक विशिष्ट पद्धतीने पूजा केली पाहिजे. ह्याच्यामध्ये जर काही गोष्टी चुकल्या तर? मुळात आपण त्याला आपला सखा, आपला प्रेमपात्र, आपला आप्त म्हणून पाहत असू तर तो तेवढं समजून घेईल. पण ती एक ऊर्जा आहे ना, म्हणजे चुकून माझं बोट त्या वायरीला लागलेलं आहे तर मला करंट लागणार आहे ना. तर एखादी गरोदर स्त्री घरात असते, प्रेग्नंट असते, तर त्यावेळेला गणपतीचं विसर्जन करावं की नाही करावं? गणपती हा विघ्न करताय, विघ्न हरताय, हा पण एक प्रश्न आहे. अर्थात गणपती हा विघ्न करताय का विघ्न हरताय? की महिला प्राणप्रतिष्ठा करू शकतात का नाही? स्त्रियांकडे हल्ली सगळी घरातली पूजा, उपासना, कुळाचार, व्रतवैकल्य त्यांनी सांभाळावीत, हा एक ट्रेंड चुकीचा रुजतोय. सर्वसाधारणपणे गणपती आपल्या घरी जेव्हा येतो तेव्हा आपली भावना असते की आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करणारी ही देवता आहे. तर हे गणपती नेमकं कशाचं प्रतीक आहे? तर गणपतीची पूजा आहे कुठल्या कुठल्या कामना पूर्ण होऊ शकते? ज्ञानेश्वर माऊलींचं जे पसायदान आहे त्यातली ओळच मी इथे उद्धृत करीन. जो जे वांशील तोते लाहो प्राणीजात. नमस्कार प्रणव सर. नमस्कार प्रणव सर, गणपती जवळ आलेले आहेत.
एक साधा सिंपल प्रश्न तुम्हाला पहिला मला हा विचारायचा आहे की गणपतीची मूर्ती शाडूची असावी का पीओपीची? खरं तर या दोन्हीही पर्यायांचा विचार आधुनिक काळात केला गेलाय. मुळात जे रूप आहे ते पार्थिव प्रतिमा, पार्थिव गणपती पूजन असं व्रत आहे. हा उत्सव आज झालाय, त्याचं मूळ रूप हे व्रताचं आहे. पार्थिव गणपती पूजा व्रत. पार्थिव म्हणजे पृथ्वीपासून, मातीपासून उत्पन्न झालेलं, तयार केलेलं. बर. आता ही माती कुठली आहे? आपल्या शेतातली असेल, आपल्या बागेतली असेल, किंवा एखाद्या पाणवठ्याच्या काठी सहज उपलब्ध होणारी ओली माती. मग ती चिकण माती असेल, काळी माती असेल, लाल माती असेल, हे कुठेही क्लासिफिकेशन त्याच्यात करायची गरज नाही. तुमच्या गावात, तुमच्या आसपास जी उपलब्ध होईल ती माती तिथे सांगितलेली आहे. आता नंतरच्या काळात असं होत गेलं की प्रत्येकाला ती माती निवडणं, त्याची मूर्ती घडवणं हे सहज शक्य होतच असं नाही. म्हणून मग त्याच्यासाठी सोयीचा भाग म्हणून मग चिकण माती, मग शाडूची माती, मग त्याला ट्रान्सपोर्ट किंवा कुठेही एका जागी ठेवून दुसरीकडेही नेता यावं यासाठी पीओपी म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस असे पर्याय नंतर त्यात येत गेले. मूळ शास्त्राचा जर विचार केला तर आपल्याला उपलब्ध होणारी आपल्या आसपासची साधी जमिनीवरची माती एवढंच त्या व्रतामधलं अपेक्षित मूर्तीचं द्रव्य, मूलद्रव्य असं म्हणता येईल. बर. आणि मला याला जोडूनच तुम्हाला आणखीन एक प्रश्न असा विचारायचा आहे की यामागे जे गणेश तत्व आकर्षित करणारी माती असं काही आहे का? आता पृथ्वी तत्व, आपल्याकडे पंचमहाभूत आपण मानतो, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. त्यातल्या पृथ्वी तत्वाशी गणपती ही देवता घनिष्ठ, अगदी जवळची असं म्हणायला हरकत नाही. कारण काही देवता या भूस्थानी असतात, काही भुवाहा म्हणजे अंतरिक्षात असतात आणि काही सुवाहा दिव्य लोकामध्ये असतात. तर त्यातली आपल्याला पटकन उत्तर देणारी देवता कुठली? तर ती गणपती आहे, कारण ती पृथ्वी स्थानी आहे. आता याचा दुसरा योगशास्त्रातला संकेत काय सांगतो? आपण अथर्व शीर्षात काय म्हणतो? त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यम. आपल्या शरीरामध्ये जी 7 चक्र आहेत त्याच्यामध्ये पहिलं खालून जर विचार केला तर मूलाधार हे पहिलं चक्र आहे. या मूलाधार चक्राची देवता गणपती आहे. मूलाधार हे पृथ्वी तत्वाचं चक्र आहे, त्यामुळे तो गणपती त्या पृथ्वी तत्वाशी निगडीत आहे. मग पृथ्वी तत्वाचं स्थूल रूप काय? तर माती. त्यामुळे मातीचा गणपती घडवणं. आता ती माती त्या गणपतीशी, त्या मूलाधार चक्राशी संबंधित असल्यामुळे ते गणेश तत्व आपसुक मातीत स्वयंभू रूपात प्रकट होतं. म्हणजे काय? तर शिव, शक्ती आणि गणपती ह्या 3 देवता अशा आहेत की त्या तात्काळ पावतात. भक्ताने हाक मारावी आणि त्या देवतेने प्रकट व्हावं असा त्यांचा महिमा आहे. त्यामुळे पृथ्वी तत्वाची प्रतिमा घडवा म्हणून आपण नवरात्रामध्ये घट बसवतो. त्या घटामध्ये सुद्धा माती हेच मूलद्रव्य आहे. आपण श्रावणामध्ये म्हणजे हे 3 महिने ही पार्थिव प्रतिमांचं सगळं पूजन आपल्याकडे होतं. नागोबाची पूजा त्या मातीचाच नागोबा आहे. गोकुळ मातीचंच केलं जातं. तसं दर सोमवारी पार्थिव लिंगाची पूजा केली जाते. पार्थिव शिवलिंग म्हणजे मातीचंच आहे. पण या अनुषंगाने मला आणखीन एक विचारायचं आहे की श्री गणेशाची आपण घरी आणून प्राणप्रतिष्ठा करतो, म्हणजे त्या मूर्तीमध्ये प्राण स्थापित केले जातात. त्या अनुषंगाने कुठली मूर्ती योग्य? यातला मुख्य विचार हा आहे, ते जे द्रव्य, जो काही पदार्थ ज्याच्यापासून आपल्याला मूर्ती घडवायची ती जास्तीत जास्त नैसर्गिक असणं, निसर्गाच्या जवळची असणं हे अपेक्षित आहे. कारण देवत्व हे निसर्गातून जास्त आपल्या अनुभवाला येतं. करेक्ट. नैसर्गिक जेवढं असेल तेवढं उत्तम. पण आता बदलत्या काळानुसार कुठेतरी तडजोड करावी लागते. मग तिथे काय विचार करावा? यादृशी भावना यस्य, म्हणजे ज्याची जशी भावना असेल तशी देवमूर्ती तिथे प्रकट होईल. मग धातूची असेल, लाकडाची असेल, पीओपीची असेल, हा पदार्थ बदलत जाईल. पण तिथे मग तेवढ्या पराकोटीची भावना आपली असली पाहिजे. आपली भावना तितकी शुद्ध झाली की मूर्ती कसली असो देवत्व प्रकट व्हायला वेळ लागत नाही. बरोबर. म्हणजे भाव तोची देव असं जे म्हटलं जातं त्याच्याने.
आणि मग ह्या अनुषंगाने आला पुढचा प्रश्न, तो प्राणप्रतिष्ठेबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. आता प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय? आपण बाजारातनं कुठली मूर्ती घेऊन येतो. आता शोपीस आणणं आणि मूर्ती आणणं ह्यातला फरक आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. आपण बरीच लोक अशी जातात बाजारात की हा ही आवडली म्हणून उचलून घेऊन आलो आणि मग ठेवून दिली ती मखरात आणि केली दुसऱ्या दिवशी पूजा. तर असं न करता त्याच्यामधली म्हणजे शोपीस आणि मूर्ती आणि प्राणप्रतिष्ठापित मूर्ती ह्यातला फरक आपल्याला इथे पाहावा लागेल. प्राणप्रतिष्ठा म्हणजे नेमकं काय? तर एक असा विशिष्ट मंत्र आणि विधी यांच्याद्वारे ती जी मूर्ती आहे, प्रतिमा आहे, तिच्यामध्ये देवत्वाचं आवाहन केलं जातं. अगदी ढोबळमानाने कळावं, एखादं शरीर असावं पण त्याच्यात प्राण नसावे, तर त्या शरीराला आपण काय म्हणू? शव, प्रेत. तसं ती प्राणतत्व रहित जी प्रतिमा आहे ती काय आहे? तर पार्थिव, असाच शब्द आपण त्याला वापरतो. ती पार्थिव आहे. मग त्या पार्थिवाला दिव्यत्वाचा स्पर्श व्हायला हवा असेल तर त्यासाठी विधी आहे, त्यासाठी मंत्र आहे, त्यासाठी एक प्रोसेस आहे. ही जी प्रोसिजर आहे, प्रोसेस आहे, तिला प्राणप्रतिष्ठा म्हणजे प्राणांना, त्या देवत्वाला त्या पार्थिव मूर्तीमध्ये आवाहन करून स्थिर करणं, स्थापन करणं, ही प्राण प्रतिष्ठा. प्रतिष्ठा म्हणजे स्थिर करायचंय, ते तिथे टिकले पाहिजेत. आपल्याला जेवढे दिवस त्याची पूजा करायची, आराधना करायचे, तेवढे दिवस ते देवत्व तिथे टिकलं पाहिजे. त्यासाठी आवश्यक ती शुचिता, म्हणजे आपण जसं म्हणतो तो जो प्रोटोकॉल आहे तो सगळा सांभाळला गेला पाहिजे. बरोबर आहे. मग ही जी सगळी पूजा आहे, आपण आधी प्राणप्रतिष्ठा करून घेतो, मूर्तीमध्ये ते देवत्व प्रतिष्ठापित करतो आणि नंतर त्याची पूजा केली जाते. नाहीतर शोपेशची, बाहुलीची पूजा करणं, बाहुली बरोबर भातुकली खेळणं आणि बाजारातून आणलेल्या मूर्तीची तशीच्या तशी पूजा करणं याच्यात काहीही फरक राहणार नाही. त्याच्यामध्ये फरक, त्याच्यामध्ये फळाची जी काही प्राप्ती आहे किंवा ती जी भक्ती जाग होणं, ही प्रक्रिया आहे, ती प्राणप्रतिष्ठेतूनच सिद्ध होऊ शकते. म्हणजे प्राणप्रतिष्ठा हा एक शास्त्रोक्त विधी आहे. प्रणव सर, पूजेबद्दल आता तुम्ही खूप छान सांगितलं. मला एक शंका आहे की महिला प्राणप्रतिष्ठा करू शकतात का? का नाही? कोणीही हे व्रत करू शकतो. ह्या व्रताचा अधिकारी ज्याला गणेशाची उपासना करावी, ज्याला गणेशाविषयी भक्ती आहे, प्रेम आहे, ती प्रत्येक व्यक्ती ही पूजा करू शकते, प्राणप्रतिष्ठा करू शकते. फक्त त्याने ती साधन सुचिता पाळली, प्रत्येकाने पाळली पाहिजे. आता त्यातला मुद्दा गमतीचा पुढे येतो. तो काय? तर स्त्रियांकडे हल्ली सगळी घरातली पूजा, उपासना, कुळाचार, व्रतवैकल्य त्यांनी सांभाळावीत, हा एक ट्रेंड चुकीचा रुजतोय. आपल्या घरामध्ये एक वर्क डिस्ट्रीब्युशन नावाची गोष्ट असते. बरोबर. प्रत्येकाने आपापली भूमिका निभावावी. आता दुर्दैवाने होतं काय, स्त्रियांनी जेव्हा हे करावं अशी अपेक्षा असते तेव्हा मग स्वयंपाक घरातलं सगळं त्यांनीच करावं आणि पूजा पण त्यांनीच करावी. दुहेरी दडपण, आणि त्यात सणासुदीचं म्हणजे सगळं ते नीट व्हायला हवं, शास्त्रशुद्ध व्हायला हवं, असंही एक दडपण असतं. मग भांडणं होतात. अनेकांच्या घरात हा अनुभव असतो की गणपती आहे, दिवाळी आहे म्हटल्यावर त्या दिवशी काही ना काहीतरी भांड्याला भांडं भिडतं. का? तर एक तंग वातावरण असतं. बरोबर आहे. आता इथे घरातल्या सगळ्या सदस्यांनी ही गणपतीची सेवा वाटून घ्यायची. प्रत्येकाने त्याच्यात आपापली सेवा नोंदवायचे. हा, बाबा बघतील किंवा घरातला कर्ता पुरुष पूजा करतोय, आम्ही पाय वर करून सोफ्यावर गंमत बघणार, हे असं होता कामाचं नाही. बरोबर आहे. घरातली प्रत्येक व्यक्ती, परिवारातला प्रत्येक सदस्य या पूजेत सहभागी झाला पाहिजे. त्याने आपापली सेवा ठरवून घ्यावी की मी फुलं आणणार, मी गंध उगाळून देणार किंवा मी स्वयंपाकाचं बघणार. हे जर वर्क डिस्ट्रीब्युशन असेल तर मग प्रत्येक सदस्य ती पूजा करतोय, त्याच्या प्रत्येकाच्या सेवेला पूजेचंच महत्व आहे, त्याला तेवढंच फळ प्राप्त होणार आहे. जो केवळ प्राणप्रतिष्ठा करतोय, मूर्तीच्या जवळ बसलाय, त्याला सगळं फळ आणि बाकीच्यांना काही नाही, असं मानायचं कारण नाही. हा प्रश्न कुठनं येतोय? तो या भावनेतून की ती गणेशाची पूजा ज्याला करायला मिळतेय तो भाग्यवान, आणि मला मोदक करायला लागतायत, आत उभं राहून स्वयंपाक करावा लागतोय, हे कमी प्रतीचा. आपणही त्याचीच सेवा करतोय. किंबहुना त्याला अतिशय प्रिय असणारे मोदक, गणपतीची बाकी कुठल्या उपचारांनी पूजा नाही जमली
तरी गणेशो मोदक प्रियः. असं का? असं का म्हणजे प्रत्येक देवतेला एक एक उपचार अतीव प्रिय असा मानलेला आहे. नाही म्हणजे याला पुराणात किंवा प्राचीन शास्त्रामध्ये मोदकच का? मोदक हा एक मिष्टान्नाचा प्रकार आहे. मोदक याचा खरा संस्कृत शास्त्रामधला किंवा पाकशास्त्रातला संदर्भ आहे तो लाडू. मोदक म्हणजे जो खाल्ल्यावर किंवा जो पाहिल्यावर मोद उत्पन्न होतो, आनंद होतो. आपल्याला लाडू दाखवला की असं बघितल्यावर सुद्धा असं एकदम छान, अरे वा खाऊ, असा जो भाव होतो तो मोदक. तो उत्तर भारतामध्ये तो लाडू अजूनही दाखवतात ते गणपतीला. आता प्रांतनिहाय हे मोदक लाडू कसे वळावेत हे प्रकार बदलत गेले. आपण देशावर आहोत तर मग गव्हाचे, कणकेचे मोदक केले जातात. तुम्ही जरा कोकणात उतरलात की कोकणामध्ये तांदूळ आणि नारळ ही मुख्य पिकं आहेत. मग तिथला प्रकार काय तर ते उकडीचे मोदक हा नंतर प्रकार आला. आता सगळीकडे भारतभर हा लोकप्रिय झाला, उकडीचे आणि तळणीचे. तर हे त्या त्या प्रांताचं वैशिष्ट्य आहे. गणपतीला काय आवडतं? गणपतीला तुमचा भाव आवडतो. तुम्ही किती स्वच्छ भावनेने त्याला काय अर्पण करताय? तुम्ही पेढे देताय, लाडू देताय का आणखीन काही देताय, हे गौण आहे. पण याच बरोबरीने देणाऱ्याने, पूजा करणाऱ्यानेही त्याला नेमकं काय आवडतं, आपल्याकडे पाहुणा आला त्याला काय आवडतं हे विचारात घेऊन जेव्हा रेसिपी केली जाते तेव्हा त्याला अधिक आनंद त्याचा द्विगुणित होतो. पण ते 21 मोदकच का? आता इथे 21 हा संख्या संकेत आहे, तो फार महत्वाचा आहे. आपल्याकडे हे सगळं विश्व जे आहे ना ते 21 टप्प्यामध्ये विभागलेलं आहे. आपल्या पृथ्वी तलावर 7 द्वीप आहेत, सप्तद्वीपा वसुंधरा. हे 7 आपल्या पृथ्वी लोकाच्या वर जे स्तर आहेत, आकाशाचे म्हणा, दिव्य लोकाचे म्हणा, ते 7 आहेत, सप्तस्वर्ग आहेत. आणि आपल्या पृथ्वीच्या खाली जे लोक आहेत तेही 7 आहेत, सप्तपाताल, सप्तद्वीपा वसुंधरा आणि सप्त ऊर्ध्व लोक, सप्तस्वर्ग. तर ही जर संख्या आपण मोजली तर किती होते? 21. आता गणेश हे पूर्ण विश्वाचं प्रतीक आहे, तो विश्वात्मक आहे. त्यामुळे त्या 21 संख्येशी तो विश्वात्मक असल्यामुळे त्याचं जवळचं नातं आहे. याचा अर्थ तेवढाच नाही की 21च हवेत असा आग्रह नाही. मूळच्या व्रतामध्ये 10 मोदकांचं विधान आहे. 5 मोदक हे वायन स्वरूपात अर्पण करावेत आणि उरलेले 5 मोदक आपण घरी खावेत. आता 10चे 20 झाले, 20चे 21 झाले, ज्याला जेवढे शक्य आहेत. आता काही लोकांना 121 करायचेत, करायला हरकत नाही. 1000 करायचेत, हरकत नाही. पण त्या प्रत्येक संख्येमागचे हे संकेत काहीतरी पुराणातला एखादा प्रसंग, पुराणातलं एखादं तत्व हे विशद करत असतात. आता मोदकांबद्दल तुम्ही सांगितलं, आता आपण पुन्हा प्रांतवाराकडे जाऊयात. कोकणामध्ये काही ठिकाणी मासे वगैरे दाखवले जातात, त्या संदर्भात तुमचं काय मत आहे? मुळात आता तिथे 2 गोष्टी पुन्हा लक्षात घ्यायच्या आहेत की तुमचं जे खाद्य आहे, तुम्ही जे खाताय त्यातला उत्तमातला उत्तम भाग, शुद्धातला शुद्ध भाग हा देवाला अर्पण करणं ही त्याच्या मागची भावना आहे. त्यामुळे ज्यांच्या कुळाचारामध्ये, ज्यांच्या घराण्यामध्ये ही प्रथा असेल, मांस नैवेद्य, मास्यांचा नैवेद्य, तर तो त्यांच्या या भावनेचं प्रतीक म्हणून पाहायला पाहिजे. त्याच्यामध्ये विधिनिषेधापेक्षा भावना, आम्ही जे खातोय ते आमच्या देवाला अर्पण करतोय, ही शुद्ध भावना त्यात पाहिली पाहिजे. पण माझ्या माहितीत जी काही घरं आहेत किंवा जिथे जिथे मांसाहार, मासे खाल्ले जातात ते गणपतीला याचा नैवेद्य दाखवत नाही. जर काहींच्या घरात असेल तर माझ्या माहितीत नाही, पण असेल तरी त्यांच्याकडे या भावनात्मक दृष्टिकोनातून बघितलं गेलं पाहिजे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा हा की ज्यांच्या घरामध्ये मांसाचा नैवेद्य दाखवला जातोय, माझ्या माहितीत तो गणेशाला न दाखवता तो मूषकाला दाखवला जातो. गणपतीची पूजा ही वैदिक, पौराणिक किंवा स्मार्त पद्धतीने केली जाते, त्याला सोळ्याचा नैवेद्य असतो. पण त्याच्याबरोबर विघ्नांचं, वेगवेगळ्या संकटांचं प्रतीक असणारी किंवा काळाचं प्रतीक असणारी जी मूषक देवता आहे, मूषकालाही देवत्व तिथे दिलेलं आहे, बरोबर, त्याची पूजा मात्र सामिष नैवेद्याने, म्हणजे मांस, मासे अशा नैवेद्याने त्याची पूजा बांधली जाते. पण मग इथे मूषक हे कशाचं प्रतीक आहे? त्याच्यामधली प्रतिकात्मकता आपल्याला प्रत्येक संप्रदायानुसार, पुराणानुसार वेगवेगळे दिसेल.
आता गणेश पुराणातली जर कथा पाहिली तर तो एक गंधर्व होता, क्रौंच नावाचा गंधर्व, ज्याने एका ऋषींचा अपराध केला आणि त्याला मूषक हो, चोर वृत्ती, मूष म्हणजे चोरणे, ही चौर वृत्ती त्याच्यात असल्यामुळे मूषक हो असा शाप मिळाला आणि त्याने ऋषी कुळामध्ये उच्छाद आणला. म्हणून त्या ऋषींनी, पराशर ऋषींनी गणपतीची प्रार्थना केली आणि सगळ्यांचा विघ्नहर्ता असल्यामुळे गणेशाने त्या मूषकाला आपल्या अधीन केलं आणि त्याला आपलं वाहन केलं. ही कथा आपल्याला दिसते. पण त्याबरोबर मूषक हा तुमचं आयुष्य कुरतडणाऱ्या काळाचंही प्रतीक आहे. तुमचं आयुष्य, तुमचं अस्तित्व तो काळ सतत कुरतडतोय, त्यामुळे काळ हा मूषक आहे, काळा उंदीर. बरोबर. दुसरं तुमच्या मनाचं किंवा विचारांचंही प्रतीक हा उंदीर होऊ शकतो. तुमचं मन कसं आहे, कधीही स्थिर बसत नाही, अत्यंत चंचल. तो उंदीर जसा इकडून तिकडे सतत फिरतोय आणि तो काय करतोय, तो कुरतडतोय. तुम्ही सर मूषकाचा उल्लेख केला, तर भारत हा कृषीप्रधान देश आहे, तर त्यामुळे उंदीर किंवा मूषक हा तसा शत्रू आहे म्हणून पण तो मूषक आहे का? अर्थात विघ्न उत्पन्न करणारा तुमची कृषी, तुमचा व्यवसाय, याच्यामध्ये उंदीर विघ्नच आणतो. 7 प्रकारच्या इती शास्त्रात सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मूषक, शलभ म्हणजे टोळधाड, पक्षी यांच्या धाडी तुमच्या शेतावर, पिकावर येणं, हे एक प्रकारचं विघ्न इती मानलेलं आहे. त्याचं निवारण करणारा गणपती आहे. वा. आणि आता हे मूषकाचं प्रतीक तुम्ही आत्ता सांगितलं. सर्वसाधारणपणे गणपती आपल्या घरी जेव्हा येतो तेव्हा आपली भावना असते की आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करणारी ही देवता आहे. तर हे गणपती नेमकं कशाचं प्रतीक आहे? गणपती हे परब्रह्म परमात्मा, त्याचं एक सगुण रूप आहे. देवता कशाचं रूप आहे हा प्रश्नच खरं तर अप्रस्तुत आहे. देवता प्रत्येक भक्ताच्या भावनेचं, प्रेमाचं, त्याला विश्वात जे काही उदात्त सर्वश्रेष्ठ वाटतंय त्याचं प्रतीक म्हणजे गणपती. म्हणजे बुद्धी, प्राण अशा अर्थाने तो प्रश्न आहे. अशा अर्थाने जर आपण विचार केला तर गणपती हा मल्टी डायमेन्शनल म्हणावा लागेल. वेगवेगळे पैलू आहेत. गणपती हा विघ्न करताय, विघ्न हरताय, हा पण एक प्रश्न आहे. अर्थात गणपती हा विघ्न करताय का विघ्न हरताय? आता एक स्वाभाविक यातली भावना लक्षात घ्या की जो विघ्न उत्पन्न करू शकतो तो ती टाळूही शकतो. बरोबर. म्हणजे विष्णू सहस्रनामामध्ये 2 नावं प्रसिद्ध आहेत, भयकृत, भयनाशना. तो भय करतो पण भय करता, तू भय हरता. तसं विघ्न करतोही तोच आणि दूरही तोच करतो. त्यामुळे तो विघ्न करताही आहे आणि विघ्न हरताही आहे. ही एक भावना. तसं तो ज्ञानाचं, बुद्धीचं, विद्येचं प्रतीक आहे. तो शब्दब्रह्माचं प्रतीक आहे, मांगल्याचं प्रतीक आहे. म्हणून आपण त्याला मंगलमूर्ती म्हणतो. समर्थांनी जी आरती रचली, जय देव जय देव जय गणपती नाही म्हणाले, जय देव जय देव जय मंगलमूर्ती, शुभ मांगल्य. असं जे विश्वातलं मांगल्य आहे ते जर सांद्र म्हणजे असं घनीभूत झालं, साठलं एका ठिकाणी, तर तो गणपती आहे. मग ह्याच गणपतीची 2 रूपं आहेत, एक उजव्या सोंडेचा, एक डाव्या सोंडेचा. ही रूपं आहेत असं न म्हणता उपासना परत्वे त्याच्याकडे पाहायच्या 2 दृष्टी आहेत. पण घरात उजव्या सोंडेचा गणपती असू नये असं म्हणतात, ते का? आता त्याच्यामागचे संकेत थोडं आपल्याला गूढशास्त्राकडे नेतात. त्यातला एक योगशास्त्रातला संकेत लक्षात घेण्यासारखा हा आहे की आपल्या 3 नाड्या आहेत, इडा, पिंगला, सुषुम्ना. आता गणपतीची सोंड ज्या दिशेला वळलेली आहे त्या नाडीचं प्रतीक तिथे त्याच्या मूर्तीतून व्यक्त होतं. हा एक संकेत. आता हे जे उजवं डावं प्रकरण काही आहे, आता ते काय दाखवतं तर गणपतीच्या 2 शक्ती आहेत, ज्यांना आपण पत्नी असं म्हणतो, पण त्या मूळ शक्ती आहे. म्हणजे रिद्धी सिद्धीबद्दल तुम्ही? रिद्धी सिद्धी हे लोकपरंपरेतून आलेलं नाव आहे. पण मुळात गणेश पुराण, शिवपुराणामध्ये जो संदर्भ मिळतो तो सिद्धी आणि बुद्धी असा आहे. देवाच्या 3 शक्ती मुख्य असतात, एक ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती. तर त्या शक्तींचं मूर्त रूप म्हणजे त्या पत्नी. म्हणजे जर आपण विष्णू व्यंकटेश पाहिला तर त्याच्या 2 बाजूला श्रीदेवी भूदेवी दिसते. भगवान शंकर पाहिले तर माथ्यावर गंगा आणि अंकावर गिरिजा पार्वती, ह्या त्यांच्या शक्ती दिसतात. तसं कार्तिकेय पाहिला तर आपल्याकडे तो ब्रह्मचारी आहे, पण दक्षिणेत गेला तर देवसेना आणि वल्ली अशा 2 पत्नी त्याला दिसतील. तसं गणपती बाप्पाचं रूप जर तुम्ही दक्षिणेत गेलात तर तो ब्रह्मचारी आहे,
पण महाराष्ट्रात, उत्तर भारतामध्ये सिद्धी आणि बुद्धी किंवा लोकपरंपरेतून रिद्धी सिद्धी ह्या त्याच्या दोन शक्ती आहेत. आता त्या शक्तींकडे त्याची सोंड असणं, याच्यावरून त्याचं रूप हे ठरतं. आता काय आहे, सिद्धी आणि बुद्धी उजवीकडे कोणती डावीकडे कोणती याच्यात पुन्हा वाद आहेत. गाणपत्य असं मानतात की सिद्धी ही डावीकडे आहे आणि बुद्धी ही उजवीकडे आहे. आता ती जी सोंड आहे तिचं अग्र, आता सोंड नेमकी कुठे आहे, उजवीकडे ही कशी ठरवायची, तिचं शेवटचं टोक अग्र, ज्याला संस्कृतमध्ये पुष्कर असं म्हटलं जातं, ते ज्या बाजूला आहे त्या बाजूला तो फल देणारा होतो. म्हणजे काय, उजवीकडे जर त्याची सोंड असेल तर तो अद्वैत बुद्धी, वैराग्य, विवेक बुद्धी देणार आहे. आणि डावीकडे जर तो असेल तर तो सिद्धी देणार आहे. बरोबर, म्हणजे भौतिक सुखांची मनोकामना, भौतिक सुख देणार आहे. आणि बुद्धी ही ज्ञानाकडे आपल्याला नेते. आणि ज्ञानातून काय होतं, वैराग्य येतं, विवेक येतो. स्वाभाविकच विरक्त वृत्ती जर वाढली तर संसाराकडचा कल, आसक्ती कमी व्हायची शक्यता असते. म्हणून गृहस्थाने शक्यतो उजव्या सोंडेच्या गणपतीची उपासना करू नये असा संकेत रूढ झाला. हे शास्त्रात रूढीर्गरीयसी या न्यायाने आहे. अर्थात गृहस्थाने पूजा करू नये असं मुळीच नाही. जर त्याचं सगळं विधिविधान नीट पाळलं गेलं, सांभाळलं गेलं तर गृहस्थ ही सिद्धिविनायकाची, उजव्या सोंडेच्या गणपतीची उपासना करू शकतात. आता याच्यानंतर मला यायचंय गणेशाच्या रूपाकडे. जेव्हा आपण गणेशाची मूर्ती घ्यायला जातो तर त्यावेळेला कुठल्या कुठल्या गोष्टी ह्या आवर्जून बघितल्याच पाहिजेत? आता सगळ्यांना पटकन लक्षात राहावी अशी मूर्ती कल्पना किंवा त्या मूर्तीचं ध्यान हे आपल्याला गणेश अथर्व शीर्षामध्ये दिलेलं आहे. रदम च वरदम हस्तैहि बिभ्राणम मूषकध्वजम, ते चतुर्भुज ध्यान असावं. काय काय हातात असावं तर अंकुश, पाश, वरद किंवा अभय मुद्रा आणि रद म्हणजे खंडित त्याचा जो दात आहे तो धारण केलेली मूर्ती शक्यतो असावी. आता काही वेळेला दाताच्या ऐवजी मोदक, अमृतकुंभ किंवा फळ हे हातात दाखवलं जातं. आता मुख्यत्वे शास्त्राला मान्य असणारं ध्यान हे आहे. चतुर्भुज असावा. मूर्ती कशी असावी तर ज्याच्याकडे पाहिल्यावर प्रसन्न वाटेल, तृप्त होईल भक्त, अशी ती मूर्ती असावी. ती मूर्ती पाहिल्यावर भय वाटेल किंवा भक्ती व्यतिरिक्त कुठला भाव जागा होईल अशी मूर्ती शक्यतो टाळावी. पण त्याच्यामध्ये एक शंका आहे की ती सोंड मोकळी असावी का सोंड चिकटलेली असावी, असा पण एक आपल्याला जी मूर्ती पाहिल्यावर आपल्या मनाला ती भावे तशी असावी. आता ती चिकटणं आणि हे सगळं साच्यामुळे घडतं. तो साचा जसा आहे, साचा जसा घडवला गेलेला आहे, मूर्तिकाराने जशी ती मूर्ती घडवली आहे. आता ती सोंड पुढे आहे, आपला दगडूशेठ हलवाई गणपती डोळ्यासमोर आणूया तर ती कुंडलाकृती म्हणजे असं वेटोळं घातलेलं आहे त्या सोंडेने. किंवा काही मध्ये अगदी लांब लचक सोंड केली जाते, काही ठिकाणी 3 सोंडा, 4 सोंडा, 10 सोंडा दाखवल्या जातात. हे सगळं त्या मूर्तिकाराच्या त्या दृष्टीवर अवलंबून आहे. ती कलाकाराची नजर आहे असं आपण म्हणूया. अगदी ज्याला जसं भावतं तसं तो ठेवतो. गणपतीची सोंड कुठे असावी हा प्रश्न गणपतीवर सोडून देऊया. मग गणपती उभा असला पाहिजे का आसनस्थ असला पाहिजे? आता आपल्याकडे पाहुणा आला, 8 दिवस, 5 दिवस, 10 दिवस, अगदी 1.5 दिवस, त्याला उभं ठेवायचं का बसलेलं ठेवायचं? आपण त्याला घरी आणतोय, तो 10 दिवस, अगदी 1-1.5 दिवस असेल, उभार तिष्ठत राहिला तर कसं दिसेल? ती जी भावना आहे आपल्याकडे, तो आसीन व्हावा, बसावा, त्याने आपल्या बरोबर राहावं. तो आपल्या घरी पाहुणा आहे, त्याला त्याची सेवा आपल्याला कृतज्ञतेने किंवा अगदी भरल्या घरात तुझ्यामुळे हे सगळं आहे ह्या भावनेतून, प्रेमातून ती करता यावी. यासाठी आपण कम्फर्टेबल व्हा असं म्हणतो. म्हणजे काय करतो, असा तो अगदी ताठ बसलेला असेल पाहुणा, त्याला म्हणतो छान रिलॅक्स व्हा, टेका, बसा, एन्जॉय करा. तसं जसं आपण त्या पाहुण्याला सांगू तशी ती मूर्ती हवी, छान बसलेली सुखासीन मुद्रेमधली. आता त्याला जे मूर्ती संकेत आहेत ते कसे हवेत तर शक्यतो एक पाय सोडलेला असावा, ज्याला अभोग मुद्रा म्हणतात, आणि एक पाय असा वर घेऊन मुडपून तो छान असा बसलाय असा असावा. किंवा पद्मासनस्थ मूर्ती घ्यायला हरकत नाही, पण शक्यतो दोन्ही पाय सोडलेली अशी मूर्ती असू नये असा एक संकेत आहे. हा देखील रूढीतनं आलेला आहे. कारण
अलक्ष्मीची किंवा ज्येष्ठा देवीची जी मूर्ती घडवली जाते ती अशी दोन्ही पाय सोडलेल्या मुद्रेत असते. म्हणून एक पाय मुडपलेली, एक पाय वर आणि एक पाय खाली पादपीठावर. डावा कुठला उजवा कुठला? शक्यतो उजवा पाय, कारण भक्ताला ज्या पायावर फुलं अर्पण करता येतील असा उजवा पाय ग्राह्य आहे. त्यामुळे उजवा पाय खाली सोडलेला असला तर प्रशस्त. पण याचा अर्थ मग आमचे दोन्ही पाय सोडलेले आहेत मग योग्य नाही का असं मानायचं कारण नाही. सगळ्यात त्यातलं मुख्य तत्व हे आहे ती पाहिल्यावर आपल्या मनातला तो देवभाव जागृत झाला पाहिजे. आता याच मुद्द्यावरती मला आणखीन एक तुम्हाला विचारावं असं वाटतंय की तुम्ही म्हटलात की तुम्हाला आवडेल अशी मूर्ती आणावी. आता मला समजा एखाद्या नेत्याची, आणखी कुठल्या एका देवतेची अशी जर मूर्ती आवडत असेल तर त्या रूपातला गणपती आणावा का? आता त्याला काय म्हणता येईल तर वाटेल तशी आणि वाटेल तशी ह्यातला जो फरक आहे वाक्प्रचारातला तसा इथे म्हणता येईल. आवडेल तशी म्हणजे वाटेल ती. मला बाहुबलीच्या रूपातला गणपती आवडला म्हणून मी ती आणून बसवावी का? मला लोकमान्य टिळकांविषयी आदरभाव आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी आदरभाव आहे किंवा गांधीजींविषयी मला आस्था आहे म्हणून मी त्यांच्या रूपातली मूर्ती बसवावी का? आपण हे जे काही व्रत करतोय मुळात हे व्रत आहे, त्याचा उत्सव आपण केलाय, आज झालाय, पण त्याचा मूळ गाभा व्रताचा आहे. त्यामुळे शक्यतो देवरूपातली मूर्ती आणणं हे अपेक्षित आहे. त्यातही आपण त्या व्रताची जी मुख्य देवता आहे ती देवता गणपती आहे अर्थात. त्यामुळे त्या देवतेच्याच रूपामध्ये, म्हणजे हे कसं आहे की आपल्याकडे एखादा पाहुणा आला, अरे तू आलास होय, मला तो दुसरा येणं अपेक्षित होतं, मग तो त्याला जमत नसेल तर तू त्याचा पोशाख करून ये असं म्हणण्यासारखं आहे की गणपतीला आपण घरी आणतोय तर गणपती म्हणून आपण त्याला घेतलं नाहीये. सुभाषचंद्र बोसांच्या, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या, एखाद्या बाहुबली किंवा नटाच्या रूपात तो आला तर आम्हाला त्याला घ्यायचंय का? मुळात आम्ही त्याला घरी आणतोय कशासाठी? व्रतासाठी, पूजेसाठी, त्याच्याविषयीची भक्ती, त्याच्याविषयीचं समर्पण साजरं करण्यासाठी का? आम्ही सेल्फी काढून आमच्या घरात कसा आधुनिक रूपातला गणपती आहे, कार्टून रूपातला, ॲनिमेटेड रूपातला गणपती आहे हे दाखवायला. मुळात इथे शो, ज्याला एक्झिबिशन म्हणता येईल, हा भाव असणंच चुकीचं आहे. हे व्रत आहे, हे व्रत आहे. आणि त्यामध्ये पूज्य बुद्धी, ज्या मूर्तीकडे पाहिल्यावर त्याची पूजा करावी हा भाव जागा होईल अशी मूर्ती. आता अनेक लोक कार्टूनच्या रूपातले गणपती बसवतात. कार्टूनच्या आकारातली मूर्ती बघितल्यावर आपल्या मनात कुठले भाव जागे होतात? कार्टून. मनोरंजनासाठी तुम्ही देव आणताय का? त्याला खेळवायचंय का? तो पपेट आहे का? ती बाहुली आहे का? तर आपण जर त्याला देव म्हणून आणत असू तर त्यातलं देवत्व त्या मूर्तीत व्यक्त झालं पाहिजे. या बेताची मूर्ती असावी. तुम्ही म्हणता हे व्रत आहे, त्या व्रतामध्ये पण एक फ्लेक्झिबिलिटी दिसते. कुठे काही जणांच्या घरी 1.5 दिवसाचा आहे, काही जणांच्या घरी 5 दिवसांचा आहे, काही जणांच्या गौरी बरोबर विसर्जन होतं किंवा काही जणांचं अनंत चतुर्दशीपर्यंत असतं. मग हे कसं? अर्थात व्रतामध्येच हा स्पष्ट उल्लेख आहे. व्रत हे ज्याला जेवढं शक्य आहे आणि ज्याला जेवढी ऐपत आणि इच्छा आहे तेवढ्या त्यानुसार ते कमी जास्त होऊ शकतं. उदाहरणार्थ मला शिवाची उपासना करायची, मग मी 11 किंवा 16 सोमवारचं व्रत केलं. माझी इच्छा 16 सोमवार पुरतीच आहे, तेवढं मला झेपतंय तर मी करावं. तसं ज्याला जेवढं शक्य आहे तेवढं त्याने ते एक्सटेंड केलंय. मुळात पार्थिव गणपती व्रत मगाशी मी ज्याचा उल्लेख केला ते प्रतिदिन करायचं व्रत आहे की रोज ती नवी मूर्ती केली पाहिजे, हा त्यातला मूळ शास्त्रार्थ. पण आज आपण सोय म्हणून एक मूर्ती आणून 10 दिवस पुजतो. आता तुम्ही कोकणामध्ये गोव्याकडे गेलात तर 21 दिवसाची ही मूर्ती आणली जाते. आता हे काय आहे? त्याला वाटतं की देवाने माझ्या घरी 21 दिवस असावं म्हणून तो 21 हा संख्यासंकेत लक्षात घेऊन तेवढे दिवस पूजा करतोय. काही लोक वर्ष मूर्ती ठेवतात. आता काहींकडे असा कुळाचार आहे की नवी मूर्ती आणली जाते, गेल्या वर्षीची मूर्ती पुढे पूजेसाठी घेतली जाते आणि दिवस पूर्ण झाल्यावर ती पुढे बसवलेली प्राणप्रतिष्ठापित केलेली मूर्ती ही विसर्जन केली जाते आणि वर्षभर त्या देवाचं प्रतीक म्हणून नवीन आणलेली मूर्ती तिथे कपाटात किंवा दर्शनी भागात ठेवली जाते. पुढच्या वर्षी ती मागच्या वर्षी ठेवलेली मूर्ती पुढे पूजेसाठी घेतात आणि नवीन मूर्ती आणून ती मागे ठेवतात. वर्षभर माझा देव माझ्या घरी असला पाहिजे ही त्याच्या मागची भावना आहे. पण हे व्रत असल्यामुळे
ते कितीही दिवसाचं केलं जाऊ शकतं. ते 1 दिवसाचं असू शकतं, ते 1.5 दिवसाचं. आता याच्या मागची कल्पना लक्षात घेऊया. चतुर्थी हा गणपतीचा जन्मदिवस मानला जातो. त्या दिवशी गणेश तत्व साकार झालं, प्रकट झालं. बरोबर. मग तो वाढदिवस आहे. मग त्याच दिवशी मी त्याची प्राणप्रतिष्ठा करायची आणि त्याच दिवशी विसर्जन करायचं, हा पेच असतो. म्हणून मग ते 1 दिवसीय व्रत जे की काही तासाचं होतं ते 1 दिवसाचं झालं. मग 1 दिवसाचं होता होता आदल्या दिवशी मूर्ती आणा, त्या दिवशी पूर्ण त्याची पूजा करा आणि दुसऱ्या दिवशी ती विसर्जित करा. असं 1.5 दिवसाचं किंवा 2 दिवसाचं असं ते व्रत झालं. तुम्ही आत्ता जे गणेश तत्वाबद्दल जे बोलला, तर त्याच्यामध्ये जे 1.5 दिवसाचं व्रत सांगितलेलं आहे की ते गणेश तत्व 1.5 दिवस राहतं असं म्हणतात, त्यात कितपत तथ्य आहे? मुळात चतुर्थी हा गणेश उपासनेचा विशेष दिवस आहे. त्यामुळे या सगळ्या व्रतामध्ये चतुर्थी हा मध्यवर्ती दिवस असल्यामुळे त्या दिवशी ह्या पृथ्वीवर त्या पृथ्वी तत्वातून साकार केलेल्या मूर्तीमध्ये तिचं अस्तित्व विशेष जाणवण्याजोगं असतं. पण याचा अर्थ एरवी नसतं असं नाही. काही वेळेला असा दुराग्रह किंवा अभिनिवेश दिसतो की फक्त 1.5 दिवस असतो. का तर आमच्या घरी 1.5 दिवस असतो म्हणून देव 1.5 दिवस असतो, असं मुळात नाहीये. देव हा 365 दिवस आजूबाजूला आहे. पण जसं आपला वाढदिवस 365 दिवस असतो का, तर असतो, कारण आपण 365 दिवस वाढतच असतो. पण असं असूनही त्या तारखेला, त्या तिथीला, त्या नक्षत्रावर आपण का साजरा करतो? कारण ती घटना जेव्हा आपण जगात आलो ती या दिवशी झाली याची स्मृती म्हणून ती आपण जागवतो आणि तिथपासून आपण गणना करतो आपल्या वयाची. तसं हे देवत्व या मर्त्य भूमीला केव्हा पहिल्यांदा प्राप्त झालं, हा आकार, ही मूर्ती, हे गणेश तत्व भूतलावर केव्हा पहिल्यांदा अवतीर्ण झालं, त्याची पावन स्मृती जागवण्यासाठी त्या दिवसाचं औचित्य आहे. म्हणून जी प्रथा पडली की 1.5 दिवस असतो, तो चतुर्थी तिथी हा त्यातला मुख्य गाभा आहे. पंचमीच्या दिवशी अधिवासन, उद्वासन, म्हणजे अधिवासन म्हणजे बसवणं, उद्वासन म्हणजे उत्तर पूजा करून त्याचं विसर्जन करणं, ही त्याच्या मागची कल्पना आहे. पण मुळात जसं सांगितलं, रोज करायची ही पूजा आहे. रोज नवी मूर्ती करावी, रोज पूजावी. या दृष्टीने त्याच्याकडे पाहिलं तर तुम्ही वर्षातले जेवढे दिवस करू शकता तेवढे दिवस गणेश तत्व हे तुमच्या जवळच असणार आहे. तुमचा भाव जर तितका शुद्ध असेल तर तो गणपती, तो बाप्पा त्या मूर्तीत प्रकट झाल्या वाचून राहणार नाही. पण आता प्रत्येक घरामध्ये जो गणपती बसवला जातो तो त्यांच्या कुळाचाराप्रमाणे होतं. आमच्या घरात 1.5 दिवसाचा आहे, आमच्या घरात 5 दिवसाचा आहे. आता ह्याच्यामध्ये जर काही बदल केले एखाद्याने वाटलं, शक्यतो गणपती हा लहान मुलांना अधिक आवडणार आहे, तो उत्सवाचा भाग आहे, तर ते मुलांच्या आग्रह असतो आम्ही 1.5 दिवसाचा 5 दिवसाचा केला. ह्याच्यामध्ये काही धोका? काही धोका नाहीये. माणसाचं मन हे सशासारखं असतं. ससा जसा काही पान पडलं तरी आभाळ पडल्यासारखं घाबरतो, तसं आपण आपल्या आयुष्यात काहीही विपरीत घडलं, काहीतरी चुकलं की त्याचा पहिला संबंध उपासना किंवा देवाचं काहीतरी चुकलं याच्याशी लावतो. आपण दुसरा विचारच करत नाही. त्यामुळे योगायोगानं असं काही झालं आणि वाईट झालं की अरे बापरे, मी हे केलं होतं, गणपती वाढवला म्हणून असं झालं का, त्याच्या मागची कारण मीमांसा आपण लक्षात घेतली पाहिजे. मुळात उपासना करत असताना आपल्या पूर्वसुरींनी, आपल्या पूर्वजांनी हे व्रत स्वीकारलं. कुळाचार कसा रूढ होतो, तर आपले पूर्वज काही पिढ्यापूर्वी हे व्रत स्वीकारतात आणि काही वर्ष सलग ते व्रत करत राहतात. करता 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 त्या कुळाची, त्या परिवाराची ती प्रकृती, तो नेचर होऊन जातो. की जसं माझ्या शरीराला औषधांची सवय लागू शकते, एखादी चांगली सवय माझी जीवनाशी अविभाज्य भाग म्हणून जोडली जाते. एखादा सूर्यनमस्कार घालतो, तर सूर्यनमस्कार घातल्याशिवाय मला दिवस चांगला जातच नाही. आता दिवस चांगला जाण्याचा आणि सूर्यनमस्काराचा तसा काही संबंध नाही, पण त्याला ते वळण लागलं त्याच्या शरीराला. तसं कुळाला, त्या कुळपुरुषाला एक वळण लागतं. जेव्हा एक व्रताची उपासना सातत्याने काही वर्ष, काही पिढ्यांपर्यंत चालवली जाते, तेव्हा त्या कुळाची एक चण बनून जाते. पण त्याच्यामध्ये हा सडन चेंज, मग ते करताना काय काय खबरदारी घ्यायला हवी याचाही विचार करूया. सडन चेंज म्हणजे आली लहर आणि केला कहर, अशा बेतांते होऊ नये. म्हणजे यावर्षी मला वाटलं म्हणून मी 5 वर्षाचं गेलं, पुढच्या वर्षी पुन्हा नको म्हणून 1.5 वर्ष, असं केलं जाऊ नये. आपण जेव्हा एका पाहुण्याला म्हणतोय
की तू आलायस बाबा 5 दिवस, अजून 8 दिवस राहा ना. तर त्याला जसं सगळं पाहावं लागेल, त्याच्या आदरातिथ्याची तेवढी व्यवस्था आपल्या घरात असावी लागेल. तर आपल्याला हे सगळं म्हणजे जे काही आपण पूजा करतोय, आपण जर गणपतीला घरी आणत असू तर जेवढे दिवस आहे तर रोज तिन्ही त्रिकाळ किमान पंचोपचार पूजा, किमान पुष्पअर्चन, दुर्वार्चन, नैवेद्य, आरती या गोष्टी होणं गरजेचं आहे. जेवढे वेळा शक्य असेल तेवढे वेळा, किमान पक्षी 2 किंवा 3 वेळा तरी ही पूजा झाली पाहिजे. आता ज्यांना शक्य नाहीये त्यांनी काय करावं, तर 1 वेळा पूजा करावी आणि बाकी 2 वेळा आरती आणि दिवा, धूप दीप शक्य असेल तर गंध आणि फूल हे वाहून पंचोपचार पूजा तरी करावी. मग हे जेवढे दिवस आपल्याला सहज शक्य आहे, घरातला बॅलन्स भांडणं न होऊ देता जेवढं करणं शक्य आहे तेवढं करावं. मग उगीच माझी हौस आहे म्हणून 10 दिवस मी गणपती बसवेन आणि पहिले 3 दिवस पूजा करून मग उरलेले 10 दिवस ढुंकूनही बघणार नाही, तर हे योग्य नव्हे. आपल्याला सहज प्रसन्नपणे त्याची जेवढे दिवस उपासना नीट करता येणार आहे, आपण जेवढं ते मार्जिन ठेवू शकतोय तेवढ्या दिवसाचा गणपती बसवावा. उगीच ओढाताण करून आमचा कुळाचार आहे म्हणून 10 दिवस घेत चालवत राहायचं, पण ती पूजा ही एक वेळची होताना मारामार जर होत असेल तर ते ताणणं योग्य नव्हे. थोडं करावं पण नेटकं करावं, नेमाने करावं, हे त्याच्या मागचं मूळ उद्दिष्ट आहे. आता त्यात अजून एक गोष्ट जर आपल्याला वाढवायची, आपली ऐपत आहे, आम्हाला तेवढे दिवस करता येणार आहे, तर मग याच्यासाठी देव प्रश्नाची पद्धत आहे. मग यासाठी म्हणजे ही तितकीशी रूढ नाहीये, हे कुठेतरी गूढवादाकडे वाटू शकतं लोकांना, पण आपल्या मानसशास्त्राचे अनेक सिद्धांत याच्यात आपल्याला पाहता येतील. मनाची अनुकूलता हे सगळ्यात मोठं आहे. माझ्याच मनाने ते माझा एक विचार मनात येतो, एक संकल्प मनात येतो, पण तो निभावण्याची पात्रता क्षमता माझ्यात आहे का? मला वाटलं म्हणून मी ते सुरू करतोय का मी ते निभावणार आहे? मग यासाठी देवासमोर नारळ ठेवून त्याला विचारावं की मला अशी सेवा करायची इच्छा आहे तर ती मी करावी का? आणि अर्थात देव येत्या काही दिवसात कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने तुम्हाला संकेत देतो आणि त्या संकेताप्रमाणे पुढे वाढवायचं का नाही ते ठरवावं. आणि ह्या सगळ्याच्यामध्ये गणपती तुम्ही आत्ता म्हटलात की एक व्रत आहे, त्याची ऊर्जा आहे, ते तत्व आहे, त्याची एक विशिष्ट पद्धतीने पूजा केली पाहिजे. ह्याच्यामध्ये जर काही गोष्टी चुकल्या तर? मुळात आपण त्याला आपला सखा, आपला प्रेमपात्र, आपला आप्त म्हणून पाहत असू तर तो तेवढं समजून घेईल. पण ती एक ऊर्जा आहे ना, म्हणजे चुकून माझं बोट त्या वायरीला लागलेलं आहे तर मला करंट लागणार आहे ना. पण मग त्या पक्षी तुम्ही जेवढी खबरदारी घ्यायला हवी, जाणते अजाणतेपणी जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही पाळायचं. तिथे तो एक्सक्यूज घ्यायचा नाही, आता वाटेल तसं मी करीन, जमलं तर कुरकुरे ठेवले नैवेद्याला तर ते चालणार नाहीये. ते जे निकष आहेत ते यावत शक्य यथाशक्य सांभाळायचे. पण त्याच्या पलीकडे जाऊन मला माहितीच नव्हतं काय करावं आणि असं असताना एखादा दोष घडला तर त्यासाठी शेवटी प्रायश्चित्त सांगितलेलं आहे. पूजा झाल्यावर जेव्हा षोडशोपचार पूर्ण होतात तेव्हा प्रार्थना केली जाते. मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तिहीनम सुरेश्वर, म्हणजे मंत्र मला धड आले नाही, कर्म नीट घडलं नाही किंवा काहीतरी चुकलं, मागे पुढे झालं, तर जशी कशी मी तुझी सेवा केली ती गोड मानून घे, ती पूर्ण करून घे. आणि देव हा भावाचा भुकेलेला आहे, त्यामुळे जर असं अजाणतेपणी मला माहीत असताना मला असंच करायचं होतं म्हणून हट्टाने केलं तर त्याचं शासन आहे, त्याला फटका बसणार आहे. पण जर अजाणतेपणी चूक झाली तर त्याचं पोट मोठं आहे. कशासाठी आहे? तुमचे अपराध पोटात घालायलाच तो तिथे बसलेला. त्यामुळे फक्त ते अजाणतेपणी घडलेले असावेत, जाणून बुजून किंवा दुराग्रहाने, अट्टहास, हट्टाने ते झालेले असता कामा नये. खरं, कारण ह्या विषयाची माहितीच जनरली नसते. आपण जे आपल्या वाडवडिलांकडनं जे आपल्याला समजलं आहे त्या पद्धतीने आपण पूजा करत असतो, त्यामुळे हे सगळ्या गोष्टी अजाणतेपणानेच होतात. मगाशी तुम्ही जे म्हटलात की काही चुकलं की पहिलं देवावरती येतं, काही घरात काही घडलं तर मग असं काहीतरी घडलं बुवा, तर त्यावेळेला काय आता त्याला काही मार्ग आहेत. म्हणजे जर दुर्दैवाने अशी काही घटना घरात देव बसल्यावर झाली तर मग आपल्या जवळच्या नातेवाईकांपैकी ज्यांना ते अशौच नाही, अशौचाचाच मुख्य मुद्दा असतो
की 3 प्रकारची अशौच, जननाशौच, मरणाशौच, म्हणजे घरात कोणाचा तरी नव्याने जन्म झाला किंवा कोणाचा तरी मृत्यू घडला किंवा स्त्रीचा रजोदोष म्हणजे ज्याला मासिक पाळी म्हणून आपण ओळखतो तो आला असताना ती पूजा कशी करावी असा प्रश्न असतो. आता ह्याच्यावरही अनेक लोक अर्धवट ज्ञानातून बरेच दावे करतात, मग त्याच्यात काय बिघडलं वगैरे वगैरे. मुळात शास्त्राने जी मर्यादा घालून दिलेली आहे ती काहीतरी विचारपूर्वक, काहीतरी अनुभवातून आलेली आहे. या तत्वावर आपण श्रद्धा ठेवावी. पुढच्याला खड्डा दिसत होता, त्याने आपल्याला सांगितलं मला दिसला नाही, मी पडल्याशिवाय मानणार नाही, असं करण्यात काहीही अर्थ नाही. आपण मानव आहोत आणि उत्क्रांतीवादी मानव आहोत. वैचारिक उत्क्रांती होणं आवश्यक असेल तर कुठेतरी पुढचा जो सांगतोय त्याच्यावर श्रद्धा असणं गरजेचं आहे. तशी श्रद्धा ठेवायला शिकावं. मग असं अशौच आल्यावर जेवढं शक्य आहे घरातल्या स्त्रीने बाजूला राहावं. स्पर्शास्पर्श पूजेच्या बाबतीत होऊ नये आणि जो पूजा करणार आहे त्याने शक्य तेवढं शुचिरभूत होऊन आजूबाजूला जास्त स्पर्श न होऊ देता ती पूजा करावी. आता जेव्हा घरच्या सगळ्यांनाच अशौच येतं म्हणजे जननाशौच किंवा मरणाशौच, ज्याला सोवेर सुतक आपण ते आलं असताना ज्यांना सोवेर सुतक नाही अशा आप्ताला बोलावून उत्तर पूजा देवाची करून घ्यावी. म्हणजे एवढे दिवस ठेवणं शक्य नसेल, पूजा त्याच्याकडून करणं शक्य नसेल तर उत्तर पूजा करून ज्या दिवशी असा प्रसंग घडलाय त्या दिवशी देवाचं विसर्जन करायला हरकत नाही. आपण मनोमन प्रार्थना करावी की माझी इच्छा होती तुझी पूर्ण सेवा करावी, पण हे विघ्न अनायास अचानक आलेलं आहे, त्यामुळे तर मला यावर्षी तुझी सेवा करता येत नाही, तर क्षमा कर, अशी प्रार्थना करून देवाचं विसर्जन करायला हरकत नाही. जसं मी मगाशी म्हटलं, देव हा दयेचा सागर आहे. तो तुम्ही 2च दिवस केलीत आणि माझं विसर्जन केलं म्हणून कोपत नाही. किंबहुना जो अशा आपत्तीत कोपतो तो देवच नाही. बरोबर आहे. देव हा माणूस नाहीये. माणसाचे गैरसमज होतात. देव तुमची भावना पाहतो, तुमचं अंतःकरण पाहतो. अगदी बरोबर आहे. आणि याच पद्धतीने जर आपण पुढे गेलो तर एखादी गरोदर स्त्री घरात असते, प्रेग्नंट असते, तर त्यावेळेला गणपतीचं विसर्जन करावं की नाही करावं? हे गेले काही वर्ष, काही दशक हा प्रश्न वारंवार विचारला जातो. तर घरात स्त्री गरोदर असण्याचा, पोटात गर्भ बाळ असण्याचा आणि गणपती पाण्यात विसर्जन करावा की न करावा याचा काहीही संबंध नाही. हे एक काम्यव्रत आहे. एक कुठेतरी असा समज आहे की पोटात गर्भ असताना तो गणपती विसर्जित केला जाऊ नये. याच्या मागे शास्त्रापेक्षा रूढी कारणीभूत आहे. ही रूढी आपल्याला थोडं जर उत्तर भारतात आपण गेलो तर तिकडे दिसेल. तिकडे दिवाळीच्या नंतर एक छठ पूजा नावाचा सण असतो, षष्ठीची पूजा. आणि ही षष्ठी पूजा जी आहे त्या षष्ठी पूजेसाठी जी मूर्ती देवीची आणली जाते, तर ही षष्ठी देवी प्रसूती किंवा सौभाग्य, स्थैर्य, प्रजावृद्धी, वंशवृद्धी या सगळ्याचं प्रतीक आहे. षष्ठी म्हणजे जिला आपण सटवाई म्हणतो ती. आता या षष्ठीची पूजा तिकडे केली जाते आणि तिथे कल्पना अशी आहे की जर घरात गर्भवती असेल तर तिचं विसर्जन होऊ नये, कारण ती देवी त्या प्रजनन किंवा प्रसव क्रियेशी संबंधित आहे. आता त्या एका वेगळ्या प्रांतातल्या रूढीवरून कुठेतरी ती देवाणघेवाण समाजात होत असते. मग आपल्याकडे गणपती आणला जातो, मग त्याचं विसर्जन तिच्यासारखं होऊ नये अशी कुठेतरी ती रूढ कल्पना झालेली असावी. त्याला शास्त्राधार काडी मात्र नाही. तर तुम्ही म्हटलं ते काम्यव्रत आहे, तर गणपतीची पूजा आहे, कुठल्या कुठल्या कामना पूर्ण होऊ शकते? ज्ञानेश्वर माऊलींचं जे पसायदान आहे त्यात ती ओळच मी इथे उद्धृत करीन. जो जे वांशील तो ते लाहो प्राणीजात. ज्याला जी कामना असेल तो परमात्मा तुमच्या घरी येतोय, त्याच्याकडे जे मागाल म्हणजे कल्पवृक्षाच्या खाली बसल्यावर तुमची जी कल्पना असेल, जी इच्छा असेल ती पूर्ण होणारच आहे. कोणती होईल असा विषयच नाहीये. तो तुम्हाला तुमची कामना पूर्ण करण्यासाठी बसलेला आहे. पण ते करताना आपल्या कामनेमुळे दुसऱ्या कोणाचं तरी वाईट होत नाहीये ना. दुसऱ्याच्या कल्याण अकल्याणाशी माझी कामना जोडली गेली नाहीये ना. सगळ्यांचं कल्याण व्हावं, समाजाचं, राष्ट्राचं उत्थान व्हावं अशी प्रार्थना अगदीच योग्य आहे. पण माझं भलं होण्यासाठी दुसऱ्याचं बुरं व्हावं, वाईट व्हावं अशी जर प्रार्थना असेल तर मग गणपती बाप्पाही विचार करतो.
ती इच्छा पूर्ण करण्याच्या ऐवजी तो फटका देतो. जे मागाल ते मिळणार आहे. कसं मागायचं त्याला काही शास्त्रशुद्ध पद्धत आहे? 2 पद्धती आहेत. एक, आपण जेव्हा शास्त्रशुद्ध पद्धतीने ती पूजा करतो त्या पूजेच्या पूर्वी संकल्प घेतला जातो. हातात उदक घेतलं जातं, साक्षत पाणीही, म्हणजे हातात अक्षता आणि पाणी आहे, आणि तो संकल्प गुरुजी तुमच्याकडून उच्चारवून घेतात किंवा तुमच्यासाठी प्रतिनिधी म्हणून ते उच्चारतात. त्या संकल्पामध्येच प्रतिवार्षिक विहित, दरवर्षी ठरल्याप्रमाणे तुझी ही सेवा करतोय. मग त्याच्यामध्ये काय व्हावं? द्विपद चतुष्पद सहिता नाम, आमच्या घरातले जेवढे माणसं आहेत 2 पायाची आणि चतुष्पद पशुही असतील, पाळीव प्राणी असतील, त्या सगळ्यांचं कल्याण व्हावं, आयु वाढावी, आरोग्य प्राप्त व्हावं, ऐश्वर्य वाढावं, सर्व प्रकारची ऐहिक पारलौकिक समृद्धी तुम्हाला लाभावी, आणि एवढंच काय, साक्षात त्या परमात्म्याची प्राप्ती व्हावी. आपण काय म्हणतो, श्री परमेश्वर प्रीत्यर्थम, त्याचं लाडकं मी व्हावं, त्याला मी माझी केलेली पूजा कृती आवडावी. एकदा त्याला तुमचं केलेलं कर्म आवडलं की तो तुम्हाला मुक्ती द्यायला बसलेलाच आहे. तो तुम्हाला आलिंगन द्यायला सिद्ध आहे. खोटी आहे ती तुमच्याकडून. त्यामुळे तुमची ऐहिक असेल वा पारलौकिक कोणतीही कामना या व्रतपूजेतून पूर्ण होऊ शकते. हा एक भाग. आणि दुसरं, ती झाल्यानंतरही अनेक गावाकडच्या पूजेमध्ये हा आरत घालणे हा भाग असतो. आरत म्हणजे काय, तर नारळ ठेवला जातो आणि बा देवा म्हणून एक लांब लचक प्रार्थना केली जाते पूजा झाल्यावर, होय महाराजा, तसाही एक भाग असतो. म्हणजे पूजा सुरू करण्यापूर्वी संकल्पात किंवा पूजा झाल्यावर अशा 2 प्रकारे या प्रार्थना केल्या जातात. आणि अर्थात तो सर्व मनोरथ सिद्धिद असा सिद्धिविनायक आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. तर ही जरी जेनरिक, तुम्ही जे पहिला संकल्प म्हटला जेनरिक आहे, हा कस्टमाइज करता येतो का? म्हणजे मला व्यवसायात वाढ येऊ दे, माझ्या दारात नवीन गाडी येऊ दे, मला अजून काहीतरी मिळू दे. संकल्पाची खासियत हीच आहे की तुम्हाला जे अपेक्षित आहे त्याचा उल्लेख, त्याचा उच्चार त्यात होऊ शकतो. म्हणजे जो जेनरिक आपण म्हटला तो संकल्प आहेच, पण त्याच्यामध्ये आपल्याला एक अशी कामना असेल की बाबा मी या वर्षी नवीन घर झालं, त्या घरामध्ये भरभराट यावी, अभ्युदय व्हावा, यासाठी ही पूजा करतोय. तर नूतन गृहगत अभ्युदयार्थम असं म्हणून तुम्ही त्याच्यात, आता शब्द बदलतील, प्रत्येक जो पूजा सांगणारा असेल त्याच्या ज्ञानानुसार ते मागे पुढे होतं, पण असा संकल्पही करता येतो. आपल्याला जसं मला नेमकं एवढंच हवंय, याच्यासाठीच मला करायचंय, त्यासाठी आपण संकल्प करू शकतो. पण पुन्हा एकदा मला त्या विषयाकडे जायला लागेल. ते असं की आपण व्रत नेमकं कशासाठी करतोय? आपण आपल्यासाठी करतोय का आपण त्याला आवडावं ह्यासाठी करतोय? जर त्याला आवडावं ह्यासाठी करत असू तर या कामनामध्ये, या इच्छामध्ये आपण गुंतून पडायचंय का? मी जे करतोय ते त्याच्याविषयीची कृतज्ञता, त्याने मला इतकं उदंड दिलेलं आहे, त्याच्या, म्हणजे जसं गंगाजळ हातात घेऊन त्या गंगेला अर्घ्य दिलं जातं, तसं तूच दिलेलं हे जे सगळं काही ऐश्वर्य आहे ते मी अंशतः का होईना तुला अर्पण करतोय. म्हणजे जे काही करतोय ते त्याला आवडावं, त्याच्यातून दुसरं कोणतंही फळ मागण्यापेक्षा त्याच्यावर सोडून द्यावं. आपल्याला जे काही मागायचंय ते आपल्यापेक्षा त्याला अधिक चांगलं करतं. बरोबर. आपलं भलं कशात आहे, आपलं कल्याण कशात आहे? किंबहुना असं होतं, आपण आपल्या कर्मदळिद्रीपणाने काहीतरी भलतंच मागून बसतो. आपण काय मागू इतकं द्यायला तो बसलेला. अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशील दोकराने, अशी स्थिती आहे. त्यामुळे आपण या कामनांमध्ये, सकाम उपासनेमध्ये न अडकता त्याला आवडावं, तत्प्रीत्यर्थम ह्या संकल्पाने पूजा करणं अधिक श्रेयस्कर. तो तुमच्या इच्छा पूर्ण करायला बसलाच आहे. एकदा तो तुमचा झाला की या जगात असं काहीच नाही की जे अप्राप्य असेल. पण सर, हा तुमचा पारमार्थिक विचार आहे. संसारी माणसांना अडचणी आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, खूप गोष्टी त्यांच्या सुटत नाहीत किंवा त्यांना मिळत नाही. त्यासाठी तो देव आहे आणि तो सगळ्यात जवळचा देव आहे. प्रत्येक वेळेला घरात पूजेसाठी गुरुजी येत असतीलच असंही नाहीये, किंवा संकल्पाच्या वेळेला तो संकल्प नाही झाला तर इतर वेळेला जर मी हात जोडून देवाला मला हे मिळू दे असं चालतं का? हो, कधीही. प्रार्थना ही 24 तास कधीही करायला हरकत नाही.
आणि आत्ता तुम्ही जसं म्हणालात की हा पारमार्थिक विचार झाला, मुळात व्यावहारिक आणि पारमार्थिक हा भेदच इथे नाहीये. एक कल्पना अशी करूया, मला उत्तम नोकरी लागावी ह्यासाठी मी काय करणं अपेक्षित आहे? कोणीतरी चांगला मोठ्या कंपनीचा बॉस जर माझ्या ओळखीचा झाला, माझ्या नात्यातला असेल, आपण नेपोटिझम म्हणतो ना, तसं त्याच्या ओळखीत माझी कामं होतात की नाही? आज सरकार दरबारी कोर्टामध्ये एखादी केस अडलेली असेल आणि चांगला जज माझ्या ओळखीचा निघाला तिथला आणि त्याने फेवर दिला मला, किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून असं कार्यसिद्धी झाली, तर हे होतं की नाही? तसं जो जगाचा नियंता आहे तोच माझ्या जवळचा झाला, तो मला अनुकूल झाला. तुलसीदासांचं एक प्रसिद्ध पद आहे, जानकीनाथ सहाय करे जब. एकदा राम तुम्हाला अनुकूल झाला, एकदा तो विघ्नहर्ताच तुमच्या वर प्रसन्न झाला, तर अप्राप्य असं काही राहत नाही. आता याच्यात व्यावहारिक मुद्दा जो तुम्ही म्हणताय की एक विशिष्ट मला तीच फक्त गोष्ट ठराविक काळात साध्य करायची, यामध्ये बरेच वेळा आपलं अज्ञान हे असं असतं. आपल्याला असं वाटतं की ही गोष्ट जर माझ्या आयुष्यात आली तर काहीतरी फरक पडेल. इथे आपली चूक होते. आपण जेव्हा असं म्हणतो की माझ्या घरात ही गाडी लागली पाहिजे, त्यासाठी मी तुझी उपासना करतोय, कदाचित त्या गाडीमुळे काही वेगळं संकटही येऊ शकेल. तर प्रार्थना करताना अशी करावी, माझी इच्छा आहे, मला असं वाटतंय की ही गाडी माझ्याकडे असावी, पण जर ती माझ्या कल्याणाची असेल, त्याच्यामुळे तुझ्या सेवेत माझ्या एकूण धर्माचरणामध्ये कुठे व्यत्यय येणार नसेल, माझ्या मनात अहंकार निर्माण होत नसेल, तर ती मला तू दे. प्रार्थना करताना या सावधपणाने ती प्रार्थना करावी. जर त्याच्यात कल्याण असेल तर तो निश्चित देईल. आपण जर हट्टाला पेटलो, हे मला हवंच आहे आणि ते मला दे, तो देईल. पण ते दिल्यानंतर त्याचे जे काही नंतरचे साईड इफेक्ट्स असतील ते सोसायची जबाबदारी तुमची असेल. तिथे मग तक्रार घेऊन त्याच्याकडे जायची वेळ येऊ नये. ह्यासाठी प्रार्थना करताना अशा बेताने आपल्या भाषेत प्रार्थना करायला हरकत नाही. तो ऐकायला बसलाय, त्याचे कान मोठे आहेत आणि मनही मोठे आहे. ह्यासाठी गणपतीचा कोणता प्रभावी मंत्र आहे का? मंत्र हे असे आपण समाज माध्यमातून देणं खरं तर योग्य नाही. मंत्र मननात त्रायते इति मंत्र, जो मनन केलं असता उद्धरून नेला किंवा तुमच्या मनोकामना पूर्ण करायला समर्थ आहे, सक्षम आहे, त्याला मंत्र म्हणतात. आता एक कल्पना करा, आपण आपल्या सिस्टीमचा, लॅपटॉपचा पासवर्ड आहे, तो असा देतो का हो? नाही. तर त्यासाठी हे कुठे शोधायचं, कसं शोधायचं? तर गणेश अथर्व शीर्ष आहे, संकष्टनाशन गणपती स्तोत्र, प्रणम्य शिरसा देवम, किंवा त्याचा श्रीधर कवींनी मराठीत अनुवाद केलेला आहे, साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका, अशी स्तोत्र आहेत. यांची ठराविक आवर्तनं आपण करू शकतो. 21च्या पटीत, 11च्या पटीत ही करावीत. किंवा गणेशाचा नाममंत्र आहे, ज्यांना गणपतीची विशेष उपासना करायची त्यांनी शक्य झाल्यास गाणपत्य दीक्षा घ्यावी. जे संप्रदाय आहे त्याच्यामध्ये गाणपत्य संप्रदाय, आज मोरगाव आहे, चिंचवड आहे, अशी स्थानं आहेत, तिथे जाऊन आपण ही दीक्षा घेऊ शकता. ज्यांना तेही शक्य नाही किंवा एवढं काय आपल्याला करावं लागेल माहीत नाही, मग त्यांनी किमान पक्षी नाम जप करायला हरकत नाही. श्री गजानन जय गजानन जय गजानन श्री गजानन, श्री गणेशाय नमः, गणपतये नमः, अशा प्रकारचे मंत्र आपण म्हणू शकतो. किंवा गणेश गायत्री मंत्र, एकदंताय विद्महे, या मंत्रांचा आपण जे शास्त्रातून आपल्याला प्राप्त झालेला आहे त्यांचा नक्की प्रयोग करू शकतो. अर्थात तो प्रयोग करताना जर त्याचं विधान कसा करायचा आहे, किती संख्येत करायचा, ते झाल्यावर कसं त्याचं पुरश्चरण संपवायचं, ह्या सगळ्याची माहिती नीट करून घेऊन मग ते करायला हरकत नाही. पण ज्यांना हे सगळे इप्स बट्स नकोयत त्यांनी नाम मंत्राचा जप करायला हरकत नाही, किंवा गणपती स्तोत्राचंही पठण पारायण करायला हरकत. ओम गंग गणपते नमः हा एक तसा पॉप्युलर आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? हा बीजमंत्र आहे. बीजमंत्र हा असा ऐकला, स्तोत्रात मिळाला म्हणून करायचा नसतो. त्यातलं जे नाम आहे गणपतये नमः, एवढं घेतलं तरीही पुरेसं आहे. त्यातूनही तोच प्रभाव जर तुमची भावना शुद्ध झाली तर मिळणारे बीजमंत्र हे गुरुमुखातून ग्राह्य आहेत. कारण त्याचा साधा उच्चार आपण म्हणताना गम म्हणतोय, पण तो गम म्हणायचा आहे, गम म्हणायचा आहे का, त्याचा नेमका शास्त्रशुद्ध उच्चार कसा करायचा आहे हे गुरुमुखातून जाणून घ्यावं.
आपल्याला असं वाटतं की त्याच्यात काय आहे, कॅज्युअली आपण पुस्तकातून वाचून मंत्र जप करायला जातो. मंत्र हा ती लिहिलेली छापलेली अक्षर नाहीये, तो उच्चार आहे, तो उद्गार आहे. आणि तो जेव्हा गुरुच्या मुखातून पहिला उद्गार आपल्या कानात पडतो, आयुष्यभर आपण त्यानंतर जो जप करतो तो त्या उद्गाराचा अनुकार असतो. त्याची आठवण मनामध्ये घट्ट ठेवायची आणि त्याचं अनुकरण करण्याचा आयुष्यभर केलेला प्रयत्न म्हणजे तो जप आहे. पण गुरु नसताना जर हा मंत्र म्हटला तर त्याच्यातून काय लाभ, काय नुकसान? मुळात ज्या मंत्रशास्त्राची आपण चर्चा करतोय इथे, त्या मंत्रशास्त्रातलाच हा सिद्धांत आहे की मंत्र हा गुरुमुखातूनच सिद्ध होऊ शकतो. कारण ह्याचे सध्या कॅसेट्स आहेत, सीडीज आहेत. हो. ओम गणपतये नमो हो, नमः. अगदी गेय स्वरूपात आहे. गेय स्वरूपात आहे. काहींनी त्या गाण्यामध्ये ते मध्ये मध्ये घातलेलं आहे. हां. अगदी वैदिक संहितेमध्ये सापडणारा गणानान्त्वा गणपती असे जे वैदिक मंत्र आहेत त्याच्यावरही लिरिक्स लोकांनी बरोबर रचली आहे. आहेत. हां. पण हे योग्य नाही, शास्त्र संमत नाही. आपण जर शास्त्र मर्यादा पाळणार असू, आपल्याला जर धर्माची शास्त्राची खरी चाड असेल तर त्यांनी अशा लोकांच्या किंवा अशा कॅसेट सीडीच्या मागे जाऊ नये. नाममंत्र, नामगजर जे आहेत, श्री गजानन जय गजानन, हे म्हणायला काय अडचण आहे. अगदी साधा सोपा सुबोध आणि तितकाच प्रभावी मंत्र आहे. गणपतीची 12 नावं आहेत. आपल्या प्रणम्य शिरसा देवम मध्ये प्रथमम वक्रतुंडाय नमः, एकदंताय नमः, गजाननाय नमः, ही 12 नावं घ्या ना, काहीच अडचण नाहीये. पण अट्टहास कसला तर ते गूढगम्य आहे. मग आम्हाला पण म्हणायचा अधिकार पाहिजे. ते डोक्यात बसलंय ते. हा, तर ते डोक्यात बसलंय म्हणून त्याचा जप करायचा नाहीये. त्यातून जर मला काही साध्य करायचं असेल, इष्ट साध्य त्यातनं मला व्हायला हवं असेल, तर आपल्याला असं होतं का की मला सोनं खरेदी करायचंय, मग मला हवं तसं मी 100च रुपये देईन, पण त्या बदल्यात मला 1 ग्रॅम हवं असं आपण म्हणतो का? नाही. त्याला जसं काहीतरी मानक ठरलेलं आहे तसं तुम्ही जे मनोकामना, जी इच्छा व्यक्त करताय आणि ती पूर्ण व्हायला हवी असेल तर त्याची जी धनराशी ठरलेली आहे ती तुम्हाला जशी द्यायला लागते तशी जपाची संख्या, जपाचं विधान ठरलेलं आहे. त्याच विधानानुसार तुम्ही गेलात तर ती इष्टसिद्धी किंवा जी मनोरथ सिद्धी आहे ती तेव्हाच होऊ शकते. मग या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अथर्व शीर्ष किती इफेक्टिव्ह ठरू शकते? अथर्व शीर्ष ज्यांचं उपनयन झालेलं आहे, जे नित्य गायत्री जप करतायत, संध्यावंदन करतायत, त्यांनी अथर्व शीर्षाची अवश्य उपासना करावी. ते उपनिषद आहे, ते ज्ञानाचं अत्यंत उत्तम असं साधन आहे, आत्मसाक्षात्काराचं ते साधन आहे. त्याच्यासारखी दुसरी उपासना नाही. पण जे उपनयन झालंय पण गायत्री संध्यावंदन करत नाही, त्यांनीही त्याचा जप करू नये. पंचायत काय आहे, आम्हाला अधिकार या शब्दाचा चुकीचा अर्थ समजावा लागेल. हा अधिकाराचा मुद्दा नाहीये, आपल्याला काय झेपतंय ह्याचा मुद्दा आहे. जसं मला दुग्धजन्य पदार्थ खूप खायला आवडतात, पेढे, लाडू, बर्फ्या मला खायला आवडतात, पण मला पचतात का? तसं हे जे मंत्र आहेत, जे वैदिक आहेत, श्रौत आहेत, ज्याला एक उच्चारणाची विशिष्ट पद्धत आहे, ज्याची संथा घ्यावी लागते, हे जर आपण ते पथ्यपाणी सांभाळून नाही त्याचा जप केला, असंच मला वाटलं म्हणून कॅसेटवरून ऐकून पाठ केलं आणि जपलं, तर त्याचा आपल्या साधनेवर, आपल्या एकूण आध्यात्मिक प्रकृतीवर दुष्परिणामही होऊ शकतो. माझं असं म्हणणं नाही, होतोच. बरेच वेळा जेव्हा सद्भावनेतून ते केलं जातं तेव्हा ती देवता सांभाळून घेते, देवता मार्गदर्शन करते. पण जे अज्ञानातून केवळ गतानुगतिक, म्हणजे तो चाललाय म्हणून, तो करतोय म्हणून मी करतो, ह्या भावनेतून ते करतात, त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. पण सध्या सोशल मीडियावरती अथर्व शीर्ष हे आपल्या मस्तकाशी रिलेटेड आहे, त्याच्याने मेंदूमध्ये, बुद्धीमध्ये काहीतरी परिणाम होतात. आपल्या पूर्ण पिंडामध्ये, आपल्या पूर्ण शरीरामध्ये त्याचे परिणाम आहेत. मूलाधार स्थितोसे नित्य, तो गणपती मूलाधारात आहे. आणि मूलाधार हा आरंभ आहे तुमच्या कुंडलिनी साधनेचा. षटचक्र साधना जी आहे ती मूलाधारापासून, त्या मूलाधाराच्या खाली मूलकंद जो आहे तिथे ती कुंडलिनी शक्ती बसली आहे आणि ती पूर्ण शरीरामध्ये तो संचार करणार आहे. आणि शेवटी ती ब्रह्मरंध्राच्या पलीकडे जे सहस्रार आहे तिथे त्या परमशिवाशी एकाकार होणार आहे. म्हणजे मग ते अथर्व शीर्ष फक्त डोक्याशी संबंधित आहे का? पूर्ण शरीराशी त्याचा
घनिष्ठ संबंध आहे. फक्त ती उपासना, ती साधना योग्य गुरुकडून त्याची संथा घेऊन, त्याचं विधान समजून घेऊन मग केली तर त्याचा परिणाम दिसणार आहे. हे तसं आहे की एक उत्तम औषध मेडिकलमध्ये आहे, पण त्या औषधाचा माझ्या शरीराला उपयोग तेव्हाच होऊ शकतो जेव्हा मी योग्य डॉक्टरकडून ते प्रिस्क्राईब करून घेईन. त्याचा डोस काय आहे, केव्हा घ्यायचंय, जेवल्यानंतर घ्यायचंय का आधी घ्यायचंय, हे समजून घेऊन त्याप्रमाणे तो डोस घेईन तेव्हा त्याचा उपयोग आहे. तसं ही उपासना गुरुकडून समजून घेऊन त्यानुसार करायची आहे. आता गणपती आपल्या घरी आलेला आहे, त्या गणपतीला आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे मनोकामना पूर्ण करण्यासाठी काहीतरी नवस बोलण्यात आलेलं आहे आणि हा नवस नाही फेडला तर काय होऊ शकतं? आता जिथे ही देवाणघेवाणीची भावना आहे तिथे हा नवस आलाय. नवस म्हणजे काय, मला अमुक दे त्या बदल्यात मी तुला तमुक दे. म्हणजे तुम्ही एक प्रकारे त्याला जसं बार्टर सिस्टीम मध्ये हे घ्या आणि ते द्या असं होतं, वस्तू विनिमय, तसा हा एक प्रकारचा विनिमय तुम्ही देवाशी करताय. हा व्यावसायिक किंवा व्यापारी संबंध आहे. हा खरं तर उपासनेचा अतिशय गौण भाग मानला गेलाय. पण तरीही जे सकाम उपासक आहेत, जे काहीतरी साध्य करण्यासाठीच ती साधना करतायत, त्यांनी जर असा संकल्प केला आणि दुर्दैवाने त्यांना तो फेडता नाही आला, पूर्ण नाही करता आला, शेवटी काय आहे, यो ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्, हे सगळ्या परमात्म्याच्या रूपांचं तत्व आहे. जो मला ज्या भावनेने भजतो, साईबाबांचं वचन आहे, जो जो मज भजे जैसा जैसा भावे तैसा तैसा पावे मीही त्यासी. बरोबर. तुम्ही त्याच्याकडे व्यापार बुद्धीने गेलात, मी तुला हे देतो त्या बदल्यात तू मला ते दे, तर तोही तेच निकष तुम्हाला लावणार आहे. तोही तुमची उपासना कुठे चुकत नाही ना, तुम्ही जो नियम केला होतात, बोलला होतात, तो नीट पूर्ण करताय ना, याकडे तोही तितक्याच कटाक्षाने लक्ष ठेवेल. पण दुर्दैवाने तुम्हाला ते नाही फेडता आलं, नाही पूर्ण करता आलं, तर क्षमा याचना निश्चित करावी आणि जेव्हा शक्य होईल, जेव्हा तुमची ती स्थिती सुधारेल, तेव्हा तात्काळ तो संकल्प पूर्ण करावा. कारण नवस हा एक संकल्प आहे, तुमच्या मनाने मारलेली गाठ आहे. गाठ कायम ठेवण्यापेक्षा ती लवकरात लवकर सुटावी यासाठी जे काही तुम्ही ठरवलेलं होतं ते त्याप्रमाणे करणं हे अपेक्षित आहे. नाहीतर आध्यात्मिक साधनेला किंवा लौकिकातल्या व्यवहारालाही ही मनातली गाठ, मी ठरवलं होतं पण पूर्ण केलं नाही, उपासनेचं क्षणभर बाजूला ठेवूया. व्यवहारामध्ये जरी आपल्या मनात हा गंड राहिला, हा विचार राहिला की मी हे ठरवलं होतं पण करू शकलो नाही, तर अनेक मनोविकार यातून बळावत जातात, डिप्रेशन पर्यंत गाडी जाऊ शकते. त्यामुळे हे टाळण्यासाठी तुम्ही जे बोलला आहात, जो विचार केलेला आहे, तो जर तुमची इच्छापूर्ती झालेली असेल तो पूर्ण करावा. म्हणजे गणपती हे व्रत आहे, ते तितक्याच सश्रद्धतेने आणि व्यवस्थित करावं. तर गणेशाचं मुख कुठं असावं जेव्हा आपण घरामध्ये गणपती आणतो त्यावेळेला? गणपतीची मूर्ती स्थापन करताना तिचं दक्षिणेकडे मुख होणार नाही या बेतानं करावी. म्हणजे इथे दोनच पर्याय राहतात. तुम्ही उत्तरेला गणपतीची स्थापना केलीत की आपसूक त्याचं मुख दक्षिणेकडे होणार आहे. त्यामुळे एक तर तुम्ही पूर्वाभिमुख अशी मूर्ती म्हणजे पश्चिमेकडे स्थापन केलीत तर त्याचं तोंड पूर्वेला होईल, किंवा पूर्वाभिमुख मूर्ती स्थापन केलीत तर म्हणजे पूर्व किंवा पश्चिम ह्या दोन दिशांना तोंड करून चालते. उत्तराभिमुख पण चालू शकते, पण त्या पक्षी तुमचं मुख पूजा करताना दक्षिणेकडे होणार नाही ना याची खबरदारी घ्यावी. म्हणजे तिरप बसून पूर्वेकडे तोंड करून अशी मग ती पूजा करावी लागते. त्यामुळे शक्यतो पूर्व किंवा पश्चिम, उत्तर या दिशांना देवाचं मुख करायला हरकत नाही. पण हे करत असताना तुमचं मुख दक्षिणेकडे होणार नाही याची खबरदारी घेतली जावी. आणखीन एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असा आहे की हल्ली नवरा बायको दोघंही कामाला जातात आणि घरात गणपती बसवलेला आहे, तर अशा वेळेला घराला कुलूप लावलेलं चालतं का? खरं तर जसं आपल्याकडे पाहुणा आला की त्याला घरात आपण कुलूप लावून बंद करून जात नाही, कोणीतरी घरात थांबणं अपेक्षित आहे. हे जरी किती खरं असलं, शास्त्राधार काय ह्या विचारापेक्षा आज प्रस्तुत काळात काय अडचणी आहेत हे ह्याला अग्रक्रम दिला पाहिजे, हेही तितकंच खरं आहे. जेव्हा अशी अडचण आहे त्यावेळी सकाळी कामावर जाण्यापूर्वी नैवेद्य, पूजा हे सगळं झालेलं असेल ना, ही खबरदारी घ्यावी.
जाताना नैवेद्याचं ताट हवं तर नैवेद्य दाखवून झाकून देवासमोर ठेवून द्यावं की आपण आपल्या भोजनाच्या वेळी हा ग्रहण करावा अशी प्रार्थना करावी. आणि जर याच्यात व्हॅल्यू ॲडिशन हवी असेल, आपण बाप्पाला अशी प्रार्थना करू शकतो की मी तुला इथे सोडून चाललोय, माझं मन तरी इथे राहणार आहे, नाहीतर तू तरी माझ्याबरोबर चल. अख्खा दिवस आपण ही भावना ठेवावी की आपल्या घरी जो पाहुणा म्हणून बाप्पा आलाय तो सूक्ष्म रूपात माझ्या बरोबर वावरतोय. ते 10 दिवस त्याच्या अस्तित्वाला, त्याच्या सहवासाला आपण अनुभवायचे आहेत. त्यामुळे घरात असला काय आणि आपल्या कामाच्या जागी असला काय, त्याला ही प्रार्थना, त्याला असं विनवावं की तू माझ्याबरोबर कायम राहा. आणि ते 10 दिवसच कशाला, वर्षाचे 365 दिवस तो नक्की आपली पाठराखण करेल, आपल्या बरोबर राहील, हे निश्चित मानावा. खरंय. गणपती हा एक 10 दिवस म्हणा, 5 दिवस, जेवढे दिवस असतो तो आपला जवळचा होऊन जातो. आणि मग वेळ येते निरोपाची. आणि त्या विसर्जनाच्या वेळेला प्रत्येकाचं मन हे भरून आलेलं असतं. तर अशा वेळेला विसर्जनाच्या वेळेला आपण काय नेमकं केलं पाहिजे? शास्त्र काय सांगतं? आता त्याच्यामध्ये 2 गोष्टी आपल्याला दिसतात. एक, काहींचा असा कल होतो की मग आम्ही कायमस्वरूपी मूर्ती आणून घरी बसवतो. तर अशी चूक सहसा करू नये. जर आपल्याला 365 दिवस त्याच इमाने इतबारे ती सेवा करणं शक्य असेल तर मूर्ती ठेवायला हरकत नाही. पण जर ते शक्य नसेल तर किमान पक्षी आपण विसर्जन करावं. मूर्ती धातूची किंवा अन्य काही असेल, मूल्य असेल तर घरात कपाटामध्ये किंवा झाकून ती ठेवावी. पण मातीची असेल तर तिचं यथाशक्य विसर्जन करावं. विसर्जन करताना ही प्रार्थना नक्की करावी जी उत्तर पूजेच्या विधीमध्येही सांगितलेली आहे की जशी काही सेवा माझ्या समजुतीनुसार केली ती तुझ्या चरणी रुजू केलेली आहे, ती गोड करून घे. त्याच्यात काही त्रुटी झालेली असेल तर ती तुझ्या कृपादृष्टीने पूर्ण व्हावी. आणि अशीच सेवा वर्षानुवर्ष प्रत्येक वर्षी आमच्या घरी येऊन तू घ्यावीस, आम्हाला ती संधी द्यावीस, असं म्हणून प्रसन्न अंतःकरणाने त्याला निरोप द्यावा. अर्थात या क्षणी वातावरण इतकं भारून गेलेलं असतं, अश्रू अनावर झालेले असतात, पण ही भावना फार महत्वाची असते. परमेश्वराचा वियोग होतो हे खरं आहे, पण तो वियोग पुढच्या संयोगाची नांदी ठरतो. खरंय. त्या भावनेमध्ये देव माझा बाप्पा माझ्या घरी पुढच्या वर्षी का होईना येणार आहे, ही भावना तुम्हाला उरलेल्या वर्षात ऊर्जा देणारी ठरते. आणि नकळत तो एक संकल्पही होतो. अर्थात त्यामुळे हा क्षण फार मोलाचा असतो. तो येणार आहे ही हुरहुर लावून त्याचं जाणं हेच खरं या सगळ्या उत्सवातलं मुख्य केंद्रस्थान आहे. त्या स्मृतीमध्ये आपण अख्खं वर्ष काढू शकतो. तो येणारे या विश्वासावर काढू शकतो. अगदी खरंय. म्हणजे सगळ्या देवतांमध्ये, 33 कोटी देवांमध्ये सगळ्यात लाडका कोण असेल तर गणपती असेल. या गणपतीबद्दल सर आज तुम्ही मला आणि प्रेक्षकांना खूप नवीन माहिती दिलीत आणि आमच्या ज्ञानात भर टाकलीत. तुम्ही इथे आलात आणि आम्हाला एक मौलिक मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. मंगलमूर्ती मोरया. प्रेक्षक हो, हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये आवर्जून सांगा. आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोचावा असं तुम्हाला वाटतच असेल, त्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. गणपती बाप्पा मोरया.